विसरवाडीत सोन्याचे दुकान फोडण्याचा डाव, 3 सशस्त्र चोरटे दागिने घेऊन फरार। सोन्याचे दुकान मोठ्या प्रमाणात लुटण्यापासून वाचली, सोनाराने असे काय लावले होते दुकानात? नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गायत्री ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडले। दुकानातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झालेत। व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांना अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आवाहन। विसरवाडी बाजारपेठेत गायत्री ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे। काल सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात चोरांनी दुकानातील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यावेळी असे काही घडले की निलेश लोहार हे घराकडे जात असताना त्यांना दुकानात चोरी होत असल्याची चाहूल लागले। याबाबत अज्ञात चोरट्यांनाही समजले असता त्यांनी काही मिनिटातच मिळेल ते दागिने व रोख रक्कम गोणीत भरून ज्वेलर्सच्या दुकानातून पोबारा केलाय। सुज्ञ नागरिक निलेश लोहार यांनी घटनास्थळावरून लागलीच विसरवाडी पोलीस स्टेशन गाठले। सदरची हकीकत पोलिसांना सांगितली। माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी बाजारपेठेतील गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट उघडलेले दिसून आले, तर आतील सर्व साहित्य व सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते। सतर्क नागरिकांमुळे 3 अज्ञात हत्यारधारी चोरट्यांचा मोठ्या चोरीचा प्रयत्न असफल झाला, परंतु काही दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झालेत। तर तपासादरम्यान विसरवाडी पोलिसांना बाजारपेठेतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी चांदीचे दागिने, त्रिशूल, मोदक, कमळ, कणीस तर बेंटिक्सचे दागिने रस्त्यावर आढळून आलेत। दुकानातील चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद असून सशस्त्र 3 अज्ञात चोरट्यांनी या घटनेत सहभाग घेतला आहे। यापूर्वी देखील गेल्या वर्षी ऑगस्ट याच महिन्यात अशा प्रकारे चोरीचा प्रयत्न केला होता, तर यावेळी दुसऱ्यांदा ज्वेलर्सचे दुकान फोडले आहे, असे दुकान मालकाने सांगितले। आज दिनांक 12 रोजी नेहमीप्रमाणे आम्ही दुकान 5 वाजेला मंगल करून नंदुरबार येथे गेलो होतो। त्यानंतर रात्री ठीक 12 वाजेला काही अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं दुकानाचं एक शटर उघडण्यात त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला। परंतु योगायोगाने येणाऱ्या आपल्या नागरिकांनी माझ्या दुकानाच्या सायरनचा आवाज ऐकून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सतर्क केलं। त्यानंतर 3 लोकांनी सदर दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात जे दुकानात लावलेले डिस्प्लेला होतं आपलं दागिने वगैरे, गल्ल्यातील रोख रक्कम आणि चांदीचे असे दागिने यांनी चोरण्याचा प्रयत्न केला। त्यात लगभग माझं 7 ते 8 हजार रुपये रोख हे असे गल्ल्यात होते आणि लगभग 10 ते 12 हजार रुपयाची चांदी असा ऐवज हा त्यांनी लंपास केलेला आहे। परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सायरनच्या आवाजामुळे पुन्हा एकदा माझं दुकान म्हणजे पूर्णतः लुटण्यापासून मला म्हणजे त्यांना रोखण्यात यश आलं। तसेच लगेच विसरवाडी पोलिसांनी दुकानात भेट दिली आणि जे दुकानातनं काही प्रमाणात जो ऐवज दागिने जे लंपास झाले होते ते रस्त्यावर आढळले, ते हस्तगत करण्यात त्यांना यश आलेलं आहे। दुसऱ्या दिवशीही माझ्या दुकानात चोरीचा प्रयत्न झालेला आहे। मागच्या वर्षी जुलै ऑगस्टच्या महिन्यातच एक चोरीचा प्रयत्न माझ्या दुकानात झाला होता। सलग दुसऱ्या वर्षी हा प्रयत्न झालेला आहे। त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर या चोरांचा पाठपुरावा करून त्यांना जेरबंद करावे। धन्यवाद। माझे नाव योगेश तांबोळी, मी विसरवाडीतला रहिवासी। माझ्या दुकानाच्या शेजारी गायत्री ज्वेलर्स म्हणून दुकान आहे। तर 12 वाजलेले आहेत। 12 वाजेच्या सुमारास या अज्ञात व्यक्तींनी माझ्या दुकानाच्या शेजारी चोरी केलेली आहे। कोणती दुकान होती ती? गायत्री ज्वेलर्स सोनाराची। तर एक इकडनं जात असताना एका व्यक्तीने त्यांना बघितलं, त्यानंतर ते सावध झाले। सावध झाल्यानंतर शटर त्यांनी वरती केलं। वरती केल्यानंतर शटराचं सायरन आवाज आल्यानंतर त्यांनी पळ काढल्यानंतर ते हे बाकीचे वस्तू सोन्याचे, चांदीचे, त्यांनी दागिने ते खाली पडून गेलेले होते। हे वस्तू कुठं सापडले तुम्हाला? सोन्या चांदीचे दागिने ते शोध करताना मग पोलीस स्टेशनला फोन लावला। पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आल्यानंतर हे रस्त्यात सर्व पडलेली वस्तू आहे, हे सर्व चांदीचे दागिने पडलेले आहे, हे पेंडल पडलेले आहे सर्व, आणि आता ते सर्व
पोलीस कर्मचारी सर्व आलेले आहेत. शोध मोहीम चालू आहे. विसरवाडी येथील सोन्याचे व्यापारी यांनी दुकानात सायरन लावल्याने त्यांची मोठी चोरीचा डाव फसलाय. चोरट्यांनी शटर तोडल्याबरोबर सायरनचा मोठा आवाज आल्याने नागरिक सतर्क झालेत आणि चोर पळालेत. मोठ्या चोरीचा डाव फसलाय. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व पोलीस अंमलदार पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.